कुख्यात शस्त्रविक्रेता मनीष नागोरी याला गजाआड केल्यानंतर अधिक तपासात त्यानं ही शस्त्र मध्य प्रदेशातील बर्नाला याच्याकडून आणल्याचं सांगितलं। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक मध्य प्रदेशात रवाना झालं। स्थानिक पोलिसांच्या मदतीनं छापा टाकून सरनाम बर्नाला याला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 2 लाखाच्या 4 पिस्टल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं जप्त केल्या। सरनाम बर्नाला याला न्यायालयानं 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापूर सांगली जिल्ह्यात गुन्हेगारांना शस्त्र विक्री करणाऱ्या मनीष नागोरीला अटक केल्यावर त्यानं गावठी बनावटीच्या पिस्टल मध्य प्रदेशातील सरनाम बर्नाला याच्याकडून आणल्याचं सांगितलं। त्यानंतर बर्नालाच्या शोधासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि उपनिरीक्षक शेष मोरे यांची पथकं मध्य प्रदेशमध्ये गेली होती। त्यापैकी शेष मोरे यांच्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सरनाम बर्नाला याचा शोध घेतला, मात्र तो कारवाई दरम्यान पळून गेला। त्याच्याकडील 2 लाख रुपये किमतीची 4 पिस्टल पोलिसांच्या हाती लागली। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सरनाम बर्नाला याला अटक केली। त्याला कोल्हापुरात आणलं। न्यायालयानं त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई अंमलदार राम कोळी, सुरेश पाटील, रुपेश माने, वैभव पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, अमित सरजे, संजय कुंभार, विनोद कांबळे, सागर चौगुले, अनिल जाधव, राजेंद्र वरंडेकर, अरुण धनगर यांनी केली।